सुधाताई पूजा करत होत्या. तेवढ्यात त्याचा मुलाच्या प्रकाशचा आवाज आला. "मूर्ख बाई, हे काय केलंस तू? मूर्ख आहेस का? मूर्खच राहशील." त्या शब्दाने घरभर शांतता पसरली. सुधाताईच्या हातातील फूल खाली पडलं. डोळ्यात पाणी आलं, पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. कारण त्या आई होत्या आणि आईचं मन कितीही दुखलं तरी ती आपल्या मुलासाठी शांतच राहते. प्रकाश लहान असताना सुधाताईंनी किती कष्ट केले हे कोणालाच माहीत नव्हतं. नवरा लवकर गेला, घरात पैसे नव्हता, लोकांचे टोमणे, उपासी दिवस, फाटकी साडी, पण तरीही त्यांनी मुलाला शिकवलं, मोठं केलं. स्वतः भूकं राहून मुलाला खाऊ घातलं. रात्री उशिरापर्यंत लोकांच्या घरची भांडी घासली, कपडे धुतले. फक्त मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून प्रकाश मोठा झाला. नोकरीला लागला, शहरात राहायला गेला. तिथे त्याची ओळख रशिका नावाच्या मुलीशी झाली. दोघांचं लग्न झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण हळूहळू प्रकाश बदलू लागला. आई गावातून शहरात त्याच्या घरी राहायला आली. तेव्हा रशिकाला तिचं काहीच आवडत नव्हतं. "तुमच्या आईला काही कळत नाही का? गावड आहे," असं शब्द ती प्रकाशच्या कानात भरू लागले. प्रकाशही बायकोच्या बोलण्यात येऊ लागला. एक दिवस सुधाताईंनी चुकून महागडं काचेचं भांडं खाली पाडलं. भांडं फुटलं आणि रशिका जोरात ओरडली, "हे बघा, तुमच्या आईमुळे सगळं नुकसान होतंय." त्यावर प्रकाश रागाने आईवरच ओरडला, "तुम्हाला काही समजत नाही का? सतत चुका करत असतात." त्या दिवशी सुधाताईंनी पहिल्यांदा स्वतःला ओझं समजलं. त्या रात्री शांतपणे रडत बसल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी गावाला परत जायचं ठरवलं. जाण्यापूर्वी त्यांनी गावाला परत जायचं ठरवलं. त्याचा आवडीचा शिरा केला, कपडे घडी करून ठेवले आणि देवाजवळ बसून त्याच्या सुखासाठी प्रार्थना केली. काही दिवसांनी प्रकाश ऑफिसमध्ये कामाच्या बाहेर गेला. रात्री उशिरा परत येताना त्याचा मोठा अपघात झाला. फोन रसिकाकडे आला. ती रशिका घाबरली. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितलं, रक्ताची गरज आहे. रशिका कोसळली. नातेवाईक कुणीच वेळेवर आले नाहीत. तेव्हा गावातून सुधाताई धावत आल्या. स्वतःचं रक्त देऊन त्यांनी मुलाचा जीव वाचवला. सुधीवर आल्यावर प्रकाशने आईला पाहिलं. त्याच्या हातावर सलाईन होती. चेहरा फिका झाला होता, पण डोळ्यात प्रेम होतं. प्रकाशच्या डोळ्यात अश्रू आले. तो रडत म्हणाला, "आई, मला माफ कर. मी खूप चुकीचं वागलो." सुधाताई फक्त त्याच्या डोळ्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, "आई मुलावर रागवत नाही रे. मुलगा कितीही दूर गेला तरी आईचं मन त्याच्यासाठी धडधडत असतं." त्या दिवशी प्रकाशला कळालं, जगात सगळे साथ सोडू शकतात, पण आई कधीच नाही. त्यानंतर त्याने आईला पुन्हा कधी दुखावलं नाही. घरात पुन्हा आनंद आला. रशिकालाही तिची चूक समजली. तिने सुधाताईंची माफी मागितली आणि त्या घरात पुन्हा प्रेम, आदर आणि मायेचा सुगंध पसरला. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.